ब्राह्मणवाडा यशोमंदिर पतसंस्थेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थापक पॅनलचा प्रचार दौरा ब्राह्मणवाडा गावात मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रचार सभेला गावातील सभासद बांधव आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। संस्थापक पॅनलच्या उमेदवारांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांवर प्रकाश टाकला आणि भविष्यातील विकास आराखड्याची माहिती दिली। गावकऱ्यांच्या उपस्थितीमुळे सभेला विशेष ऊर्जा मिळाली आणि पॅनलच्या नेतृत्वाला भरभरून पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झालं आणि यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। गावकऱ्यांनी संस्थापक पॅनलला यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। प्रचार दौऱ्याच्या यशस्वी आयोजनामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण होतं। 2025 ते 30 या कालावधीसाठी होऊ घातलेल्या इलेक्शनच्या प्रचारानिमित्त उपस्थित असलेले सर्व या संस्थेचे संस्थापक आदरणीय मधुकर दादा गायकर, त्यांची सर्व टीम आणि सर्व मतदार बंधू भगिनींनो, आतापर्यंत अनेकांनी अनेक सांगितलं आणि ती वस्तुस्थितीला धरून सांगितलं। कुणी वैयक्तिक टीका केली नाही, ती आपल्याला करायची नाही। ह्या ब्राह्मणवाडा आणि हा नगर जिल्हा सहकाराच्या दृष्टीने फार प्रसिद्ध आहे। नुसता देशातच नाही तर आशिया खंडामध्ये सहकाराचा पाया घालणारा हा नगर जिल्हा आहे। पद्मश्री विखे पाटलांनी पहिला सहकारी तत्वावर सहकारी साखर कारखाना काढला। ज्या भाऊसाहेब भांड्यांनी जिल्हा बँकेचं नेतृत्व केलं त्यावेळेस ही जिल्हा बँक आशिया खंडामध्ये सहकारी तत्वावर चालणारी 1 नंबरची बँक होती आणि त्यानंतर त्यांचाच वसा घेऊन आदरणीय मधुकर दादा आणि त्यांच्या टीमने 1979 साली जो पतसंस्था यशोमंदिर सहकारी पतसंस्था स्थापन केली। ही पतसंस्था देखील महाराष्ट्रामध्ये शिखरावर आहे। तरी पण काही नतद्रष्ट तिला दृष्ट लावायचा प्रयत्न करतायत। आदरणीय याची हुलवळे साहेब हे सर्वांना बरोबर घेऊन आणि यांच्या बरोबरच इतकंच नाही तर त्या संस्था स्थापन झाल्यानंतर याची साहेबांना यांनी सभासद करून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी सर्वांना सामावून घेऊन एवढ्या वर्ष या पतसंस्थेची विकास करण्यासाठी त्यांनी हातभार लावला। परंतु आता मात्र त्यांचा वासा आणि वारसा सांगणारे मात्र त्यांच्या विचाराशी प्रतारणा करत आहेत, हे मात्र दुःख वाटतं। आणि म्हणून कदाचित हुलवळे साहेब आसमान से कर रहा है पुकार, बेटा क्यों कर रहा है अविचार, असा अविचार चालणार नाही। सहकार हा विश्वासावर चालत असतो आणि विश्वास जर गमावला तर अनेक संस्थांचं काय झालं हे तुम्हाला माहीत आहे। आमचे काही विरोधक विरोधामध्ये प्रचार करतात, पण जे विरोधात प्रचार करतात ते ज्या संस्थेचे प्रमुख आहेत त्या संस्थेची आज काय अवस्था आहे हे एकदा तुम्ही बारकाईनं पहा। 1000-2000चा विड्रॉल सुद्धा अशक्य झाला आहे। मग अशा लोकांच्या हातात सत्ता द्यायची आहे काय? अशा लोकांच्या हातात सत्ता द्यायची आहे काय? आमच्या विरोधकांचा जो प्रचार करतात त्यांना स्वतःला सहकार कायद्यानुसार मतदार सुद्धा करता येत नाही। एवढ्या सहकार कायद्याची पायमल्ली करणारा जर विरोधी पक्षाचा प्रचारक असेल तर त्यांना आपण मतदान करणार काय? असं करता कामा नये। हे संस्थापक पॅनल आहे। संस्थापक येत होता, संस्थापक जात होता, संस्थापक येत होता, संस्थापक जात होता, संस्थापक लोकांना भेटला, संस्थापक लोकांना खटकला, परंतु अनेक लोकांनी संस्थापक उचलून धरला आणि यशोमंदिरच्या शिखरावर नेऊन ठेवला। आणि म्हणून अशा पद्धतीचं जे काही आपलं संस्थापक पॅनल आहे आणि आता सांगितलं की जन्म देणारा त्या रोपण्याची शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने काळजी, फार चांगला विचार आहे। त्याला असं कधीच वाटत नाही की आपण लावलेलं रोपटं अडचणीत यावं, असं त्याला कधी वाटत नाही। ही चांगली यशाची परंपरा आहे, इथून पुढे चांगलं चालणार आहे। 550-600च्या कोटी आहेत टर्नओव्हर, तर मला वाटतं 600 कोटी आणि टर्नओव्हर तर 1000 कोटीच्या पुढे असेल। ठेवीच एवढे आहेत। अशा पद्धतीचं ही जी काही संस्था आहे महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची आदर्श पतसंस्था आहे। इतकंच नाही तर याच मंडळीच्या नेतृत्वाखाली या पतसंस्थेला शासनाने अनेक वेळा गौरवलेलं आहे आणि म्हणून अशा ह्या
या संस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि जे काही आता प्रतिनिधी जे काही उमेदवार आहेत, उमेदवाराची ओळख SS आरोटे साहेबांनी करून दिलेली आहे. सर्व क्षेत्रातील नामचीन सगळे सदस्य आहेत, उमेदवार आहेत आणि फार चांगल्या पद्धतीने ते या काम करतील. अशोकराव वाळुंज साहेबांचा आता उल्लेख झाला. अशोकराव वाळुंजांना तर आम्ही हेडमास्टरच म्हणतो. ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना शंकरराव चव्हाण होते ना, शंकरराव चव्हाण हातामध्ये छडी घेऊन महाराष्ट्राला शिस्त लावायचं काम करत होते. अशा पट्टीत मोडणारा आमचा अशोकरावजी आहेत. त्याचप्रमाणे संस्थापक आहेत, BR आहेत, BG आहेत. खरं म्हणजे सगळेच लोक, आमचे दिनेशचंद्र भुलवळे साहेब आहेत. हे सगळे हे नुसते यशो मंदिरला नाही तर सर्व सहकाराला, महाराष्ट्राच्या सहकाराला गवसणी घालण्याची क्षमता असलेले सर्व उमेदवार आहेत आणि म्हणून यांना प्रचंड मताने 6 तारखेला कपबशीची या निशाणीवर शिक्का मारून यांना प्रचंड निश्चितच 100% निवडून येणार आहे. त्याबद्दल नाही. मी अकोल्यामध्ये असतो, अकोल्यामध्ये काम करत असताना सुद्धा अकोल्यामध्ये शाखा आहे. अनेकांचं असं कधी कधी वाटतं का अकोल्यामध्ये हे यांचे नातेवाईक आहे, त्यांचे नातेवाईक आहे. सहकार हा नातेवाईकांवर नाही तर सहकार्यावर चालत असतो. इथून मागे त्यांचे नातेवाईक होते, त्यावेळेस आम्ही काम करत होतो आणि म्हणून अकोल्यामध्ये सुद्धा जवळजवळ 1400 सभासद आहे. पण निश्चितपणे सांगतो, होणाऱ्या मतदानामध्ये 70% मतदान हे संस्थापक पॅनललाच होईल. बाकीच्यांनी किती लक्ष घालू द्या, किती काय. आमच्या काही तालुक्यातले काही पुढारी काल आले होते आणि असं करा तसं करा हे सांगत होतो. म्हटलं तुम्हाला यशो मंदिर माहीत आहे का? मी आदरणीय गायकर साहेबांना सांगितलं, म्हटलं आपल्या तालुक्याचे पुढारी यशो मंदिरचा काही गंध नसताना काहीतरी प्रचार करायला आले होते. ते म्हणे त्यांना कुणी सांगितलं? त्यांच्या ताब्यात असलेल्या संस्था चालवा हो. ज्यांनी इथं आले मार्केट कमिटीचे म्हणतात. सांगा मार्केट कमिटीची अवस्था काय आहे? आमचा सचिन इथं आहे, सचिनच मला सांगत असतो काय काय मार्केट कमिटीची अवस्था. पर कर्मचाऱ्यांना पगार देण्याची मारुती घुगऱ्यांना महाग. अशा पद्धतीचं जर यांच्या ताब्यात असलेल्या संस्थांची अवस्था असेल तर चांगल्या चाललेल्या संस्थेच्या बाबतीत नेतृत्व तुम्ही त्यांना देणार आहे काय? आणि म्हणून अशा पद्धतीनं राजकारणामध्ये हे करत असतात, खोटं नाटं पसरवत असतात. आपल्याला कुणावरही टीका करायची नाही. टीका करणं म्हणजे राजकारण नाही. सहकारातून खऱ्या अर्थाने सहकारातून समृद्धीकडे जायचं आहे आणि असं जर झालं तर मात्र आपल्याला अजिबात शंका नाही, 100% येणार आहे. पण सहकाराचा अविचाराने तुम्ही जर निर्णय घेतला तर मग स्वर्ग. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.